नर्मदे हर. नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या शेवटच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत करते आहे. याच्या अगोदरचे सगळे भाग तुम्ही अगदी मनपूर्वक बघितलेत याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते. आता या भागामध्ये सांगायचं आहे की मागच्या भागात जे थोडं अर्धवट राहिलं होतं की हरदा या गावामध्ये माझं माहेरपण कसं झालं. संध्याकाळी आम्ही त्या ताईंच्याबरोबर आम्ही म्हणजे मी आणि त्या ताई दोघीजणी मिळून त्या म्हणाल्या की तुम्ही इकडे घरात बसून बसून कंटाळून जाल तर आपण थोडंसं गावामध्ये जाऊन थोडी इथे जुनी देवळं वगैरे आहेत तर ती बघून येऊया. मग त्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत त्या गावामधून इकडे तिकडे फिरत एक गावात छोटीशी नदी पण होती, त्या पुलावरून जाऊन एक मंदिर होतं तर गुप्तेश्वर महादेव म्हणून. मग तिथे जाऊन शंकराची पिंडी होती ते दर्शन घेतलं आणि मग तिथले पुजारी होते त्यांना या ताई म्हणाल्या की हे जे वरचं आहे ना त्याच्या खाली पण अजून एक खरं जे आहे खरं शिवलिंग खाली आहे तर त्याचं दर्शन या परिक्रमावासी आहेत तर त्यांना आपण घडवा. आम्ही तर पूर्वी इकडे होतो त्यामुळे आम्ही पूर्वी घेतलेलं आहे दर्शन, पण आता हल्ली ते बंद आहे. मग असं म्हटल्यानंतर त्या पुजाऱ्यांनी मला आणि त्या ताईंना वरचं कुलूप वगैरे उघडून दिलं आणि त्यातून खाली जाऊन आम्ही ते दर्शन घेतलं. म्हणजे मेन पिंडीच्या खाली शंकराची दुसरी पिंडी होती जी ओरिजिनल म्हणजे मूळ पिंडी होती ती. आणि शिवाय मग त्या मंदिरामध्ये बरीच म्हणजे शिवपिंडी म्हणजे कशा होत्या त्या 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती होत्या. तर छान वाटत होतं म्हणजे ते की आज सर्व शेवटच्या दिवशी सर्व 12 ज्योतिर्लिंगांचं आपण दर्शन घेतलं आहे असं वाटायला लागलेलं आणि छान व्हायब्रेशन वाटत होते त्या मंदिरामध्ये. आणि मग तिथेच थोडा वेळ बसलो मंदिराच्या आवारात आणि मग परत येताना थोडंसं भाजी वगैरे घेऊन परत आलो. मग रात्री छान जेवण झालं परत आणि अगदी गरम गरम पोळ्या वगैरे सगळं असं पुन्हा त्या मुलीचं चालू होतं. आणि मग असं सुंदर जेवण पुन्हा आणि एकदा सकाळची खीर परत थोडी खाल्ली आणि जेवण वगैरे झालं आणि मग तो मुलगा पण आला त्यांचा लग्नावरून परत. मग सगळ्यांचंच थोडंसं बोलणं वगैरे झालं आणि मग रात्री त्यांनी माझी झोपायची व्यवस्था छान हॉलमध्येच असं केली होती आणि अगदी उबदार पांघरूण वगैरे, कारण की परिक्रमेमध्ये बऱ्याच ठिकाणी ती काही स्लिपिंग बॅगचं थंडीच वाजायची बऱ्याच ठिकाणी, पुरायचंच नाही. तशी छान सुरक्षित झोप त्या ठिकाणी लागली आणि सकाळ जशी झाली तशी मग उठून पुन्हा मग मी आवरायला लागले की आता आपल्याला निघायचे पुढे ओंकारेश्वरच्या दिशेनं. आणि मग जाताना सगळं आमचं आवरून वगैरे झालं आणि तेवढ्यात त्यांच्या सूनबाई म्हणाल्या की थांबा थांबा 5 मिनटं जरा वेळ आहे, जरा थांबा जरा म्हणे. मी म्हटलं काय झालं बरं, तर ते म्हणे नाही ते डबा भरते आहे म्हणे. मी म्हटलं कसला डबा, तर म्हटलं नको मला काही, आता ऑलरेडी सकाळीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी नाश्ता वगैरे बनवला होता, म्हणजे उपमा म्हणजे उपीट केलं होतं. आता माझं जे आजोळ आहे ते विजापूरचं साईडचं असल्यामुळे आम्हाला उपीट असं म्हणायला जास्ती आवडतं. सगळं खाऊन वगैरे झालेलं आणि मग ती म्हणे नाही नाही तुम्ही असं चालले तर मग तुम्हाला दिवसभर खायला काय मिळणार, बाहेर तर काही धड मिळत नाही. म्हणून तिने पोळी आणि घेवडा बटाटा अशी भाजी असं तिने एका डब्यामध्ये मला घालून दिलं आणि शिवाय ते थोडं फरसाण आणि एक बर्फीची वडी वगैरे असं ते नाश्त्याला म्हणे असं. आता म्हणलं अगं कशाला एवढी मेहनत आणि एवढं घाईघाईने करते, म्हणलं नको. तर ती म्हणे नाही तुमच्यासाठीच मुद्दाम मी लवकर केलं. आणि तसं सगळं डबा वगैरे दिला आणि मग म्हटली आता आमचा मुलगा तुम्हाला सोडायला येईल तिथे स्टेशनवर. आणि अतिशय त्यांचा प्रेमळ निरोप घेऊन निघाले. निघताना त्या म्हणल्या की तुम्ही कधीही आयुष्यामध्ये अगदी माझ्या घराला तुम्ही घरच समजून या, स्वतःचंच घर समजून या, कितीही दिवस राहा आणि पुढच्याला येताना तुमच्या मुलांना मिस्टरांना सगळ्यांना घेऊन या, असं इतकं प्रेमाने म्हणले की इतकं प्रेमानं कोण खरोखर हल्ली म्हणतं, म्हणजे असं नुसतं तोंड देखलं नव्हतं ते, म्हणजे अगदी जाणवत होतं. म्हणजे अगदी मी वाटेमध्ये गाडीत बसले की नाही, नंतर पुन्हा गाडी मिळाली की नाही, परत परिक्रमेहून झाल्यानंतर घरी व्यवस्थित पोचले की नाही, याचे 2दा-3दा मला त्यांचे फोन पण येऊन गेले. आणि नंतर मग मला त्या मुलांनी सोडलं गाडीमध्ये आणि मग गाडी तिकडनं ओंकारेश्वरच्या दिशेने जायला लागली. मग ओंकारेश्वरला संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान वगैरे पोचले आणि मग तिथे ओंकारेश्वरला जो गजानन महाराजांचा
आश्रम आहे, भक्तनिवास आहे. तर तिथे म्हटलं आपण मुक्काम करूया. तर आश्रमात भरपूर म्हणजे गर्दी होती. हॉलमध्ये जे चिक्कारच गर्दी होती. मग म्हटलं आता काय करणार आता म्हणजे आपल्याला एक रात्र तर काढायची आहे आणि मग त्यामुळे त्या गर्दीमध्येच तिथे एका हॉलमध्ये जाऊन सामान वगैरे ठेवलं आणि मग तिथे बरेच सेवेकरी लोकं असतात. मग त्यांनी सांगितलं, "इकडे हे जेवणाचं इकडे-तिकडे वगैरे बरेच सेवेकरी असतात तिथे म्हणजे सतत उभे असतात ते आपले. काय आपण विचारू तर लगेच ते उत्तर देतात. फक्त ते एवढंच होतं, की एवढे मोठं लोकं तिथे येतात, पण त्या मानाने टॉयलेट बाथरूमची व्यवस्था कमीच होती त्या मानाने. म्हणजे मला तरी तसं वाटलं त्यावेळेला. आणि नंतर मग रात्री तर काही झोप लागली नाही, कारण की पहिल्यांदाच माझी अशी वेळ होती, की 100-150 लोकं ते एका हॉलमध्ये जवळ-जवळ झोपलेले आहेत आणि ते लोकांचे फोन वाजतात आहेत, कोणी लाईट लावतं आहे, कोणाच्या गप्पाच चालू आहेत. म्हणजे सगळेजण येऊन ते सेवेकरीसुद्धा सांगत होते, की फोन बंद करा, हे करा. पण लोकांचं काही ना काही चालूच होतं. पहाटे कोणीतरी 2:30 पावणे 3लाच कोणाचं मोबाईलवर गजर वाजायला लागले, कुठे काय. मग कोणी लाईटच लावला. कोणाची बडबडच काहीतरी चालू झाली. असं करता-करता पहाटे 3, सव्वा 3 पासून मी उठूनच बसले शेवटी. मग म्हटलं आता करायचं काय असतं? तर मग काही लोकांचं चालू झालं अंघोळी-पांघोळी करणं. तर म्हटलं आपणही जाऊन करून घेऊ. मग काही लोकं म्हणले, की "नाही, नाही, तुम्ही सकाळी-सकाळी लवकर गेलात तर तुम्हाला लाईन वगैरे जास्ती नसते. नंतर मग खूप वाढतं." मग म्हटलं चला आता जाग आलेलीच आहे. तर मग ते 4-4:30ला सगळं अंघोळ-बिंघोळ सगळं आटपून घेतलं आणि 5च्या दरम्यानमध्ये मी ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये जायला निघाले. आणि मग मी एकटीच होते तेव्हा जाताना, कारण बाकीचे सगळे लोकं थोडे पुढे निघाले होते. काही जणांचं आवरायचं होतं. म्हटलं चला ठीक आहे आपण निघूया. मग विचारत गेले आणि त्या पुलावरून जाताना सकाळी अशी नर्मदा मैया इतकी सुंदर दिसत होती. त्याचे फोटो पण मी काढलेत, की ते खूप छान म्हणजे असा अंधारामध्ये आणि कडेचे दिवे वगैरे लागलेले तसा ओंकारेश्वरचा खूप छान फोटो आलाय तो. आणि मग मंदिरात गेले तर एखादा तास तर लाईन लागेल, वेळ लागेल असं लाईन होती. गर्दीची कारण आणि तिथे ढकलाढकली पण चालली होती लोकांची. आणि त्या क्षणी मात्र मला त्या ना गर्दीचं सुरुवातीला तर काही वाटलं नाही. कारण की असं वाटत होतं ठीक आहे आपल्याला ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये राहायला मिळालेलं आहे, थांबायला मिळालं जास्ती वेळ आणि इतकं सुंदर कोरीव काम होतं ते बघता-बघता वेळ गेला आणि मैयाचं नामस्मरण तर चालूच होतं त्यावेळेला. मग जेव्हा अगदी आपली जवळ वेळ आली, तेव्हा मग मी असं सांगत होते, की परिक्रमावाले आमची अर्धी बाटली पाणी टाकून अर्धं आम्हाला परत पाहिजे. आणि अगदी जिथे ओंकारेश्वरचं मेन आहे ना, जिथे शिवलिंग जे आहे, तिथं तर आता त्यांनी काय केलंय, काच लावून टाकलेली आहे आणि बाहेर असे पाणी तुम्ही ओतण्यासाठी ते नरसाळे केलेले आहेत. आणि मला असं वाटलं फक्त परिक्रमावाले जल चढवतात, तर असं नाही. तिथे सगळेच लोकांच्याकडे हातात कलश-बिलश घेऊन आले होते. त्यामुळे सगळ्यांचं जल देणं असं ते अर्पण करणं चाललं होतं. आता ते अर्पण करणं म्हणजे काय, ते पिंडीवर आपल्याला अर्पण करताच येत नाही. ते बाहेरच्या ह्याच्यात टाकतात, ते तिथून ओतल्यासारखं असं त्या नरसाळ्यासारखं जाऊन तिथनं त्या पिंडीवर पडतं. त्याला ते आपण जल अर्पण झालं असं समजायचं. म्हणजे ते सगळा तो खूपच व्यावसायिक कारभार झाला होता सगळा तिथे आणि अगदी तिथे जिथे ते अर्पण चालू होतं त्यांनी ती माझी खसकन बाटली ओढून घेतली आणि फसकन ते पाणी घालून तिकडं माझ्या हातात देऊन टाकली. मग मी सांगत होते त्यांना, की अर्धी बाटलीतलं अर्धंच पाणी टाका. ते काही त्यांचं लक्ष नाही. करून टाकलं त्यांनी ते. आणि एकतर 2 पोलीस टेपच्या अशा दिसणाऱ्या ज्या बायका होत्या त्या तर त्यांनी अक्षरशः त्यांचं शिव्या वगैरे देणं पण चाललं होतं, की लोकांनी पुढं जावं, हे करावं. म्हणजे ते बघून एकदम असा काटा आला अंगावर, की काय म्हणजे हे व्यावसायिकीकरण आणि त्याच्याबरोबर लोकांच्या भावभावना आहे ते सगळ्यांचा चुराडा आणि लोकांनी पण विनाकारण गर्दी. म्हणजे प्रत्येकाच्या भावना तर असतात असं नाही. काही जणांचं म्हणजे केवळ एक सगळे लोकं घेतात आहेत आपणही घ्या. म्हणजे असं मला तर एक 10-15 लोकं तर असेच दिसले, की भाव तर असं काही नव्हता मनामध्ये. आपले सगळे आले तिकडे घ्या दर्शन. म्हणजे मग त्यावेळेला असं वाटायला लागलं, की कुठेतरी केवळ एखाद्या ठिकाणाचं दर्शन घेणं म्हणजे त्याच ठिकाणी फक्त परमेश्वर आहे का? बाकी नाही आहे का कुठे? असं मनामध्ये वाटून गेलं, की ह्या संकल्पनेला कुठेतरी माणसाच्या मनाने पण विचार करायला पाहिजे, की सगळ्यांच्या भोवती परमेश्वर आहे. सगळीकडे आहे. एकाच ठिकाणी आहे असं नाही आहे. तर खूप आपलं इकडं भेट द्या, तिकडं भेट द्या आणि नुसतंच मनामध्ये भाव नाही, तर कसं होणार? म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव कसं काय? असं सगळा मनात विचार आला.
मग शेवटी तशा प्रकारे ते जल अर्पण झालं आणि मग मी मनामध्ये थोडी हिरमुसली आली की आता मला ममलेश्वरला म्हणजे ओंकारेश्वरला अर्धी बाटली झाल्यानंतर उरलेलं अर्ध जल ममलेश्वरला पण अर्पण करायचं असतं. तर म्हटलं आता तिथे कुठलं अर्पण करणार, तर बाटलीच त्यांनी अशी भस्कन ओतून दिली तिकडे. मग मी आपलं बाटलीकडे बघितलं तर त्यात अर्धा चमचा जल शिल्लक होतं मैयाचं. म्हटलं चला अर्धा चमचा तरी घालू आपण तिकडे. मग मी ममलेश्वरला गेले. तर ममलेश्वरला अजिबात गर्दी नाही, 4 माणसं होते फक्त. आणि तिथे मला असं खूप छान असे म्हणजे असं चैतन्यमय वाटत होतं तिथे. म्हणजे असे आपण म्हणतो पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जास्ती वाटत होते. ओंकारेश्वरला एवढे वाटत नव्हते, तिथे वाटत होते. कदाचित तिथे गर्दी कमी होती आणि त्यातलं जे चैतन्य अस्तित्व आपण ज्याला म्हणतो ते तिथे जास्ती शिल्लक होतं. इथे गर्दीमुळे ते थोडंसं गडबड झाली होती तिथे. आणि मला एक माझ्या माहितीच्या साध्वी पण आहे, त्यांनी पण सांगितलेलं की खरं जे ज्योतिर्लिंग आहे ते ममलेश्वरमध्येच आहे असं त्या म्हणत होत्या. आणि त्यामुळे शेवटी मग मी इकडे मनोभावे नमस्कार केला, कारण इथं मला स्वतःच्या हाताने छान जल अर्पण करता आलं, ते केलं. आणि मग म्हटलं आता आपण ओंकार मांधाताची तर मला करणं शक्य नव्हतं, कारण मला पायी चालता येणं शक्य नव्हतं. मग मी आपलं मनातूनच नमस्कार केला आणि मग म्हटलं काही जण म्हणले की बोटीनं पण अशी ती प्रदक्षिणा करता येते. मग त्या नावाड्याला विचारलं की मला असं असं ओंकार मांधाताची परिक्रमा करवायची आहे, तर ती बोटीने करता येईल का? तर ते म्हणे जेव्हा 10-15 लोकं जमतील तेव्हा आमची बोट जाईल. मग तिथे अजून पण काही बोटी चालू होत्या. मग मी म्हटलं ह्या कसल्या बोटीत? नाही म्हणे ते नुसतं पर्यटन करायला इकडे तिकडे आम्ही दाखवून फिरवून आणतो, ते काही परिक्रमा नाही करत आम्ही म्हणे. मग जेव्हा तुमचे 10-12 परिक्रमावासी ज्यांना बोटीनं करायचे असं जमतील मग ते तेव्हा तुम्ही जाल. मग याला अजून काय 3-4 तास पण लागू शकतात, एवढ्या सकाळी सकाळी नाही होणार, ते थोडा वेळ लागेल त्याला. मग म्हटलं आता काय बाबा जाऊ दे. मग आता मग आहे त्याच ठिकाणी मी नमस्कार केला आणि म्हटलं आता ही आपली झाली, आपण मनातूनच समजा. आता परिभ्रमण म्हटलं तर काही नियम थोडे शिथिल असतात त्याच्यासाठी. तर त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, आपल्या मनाचा भाव होता पण आपल्याला जमलं नाही आहे. आणि मग मी परत ओंकारेश्वरच्या आश्रमात आले. मग तिथे गेल्यानंतर मग ते थोडंसं नाश्ता वगैरे केला आणि तिकडनं मग आता म्हटलं आपल्याला सगळा बाडविस्तारा आवरायचा आणि परत निघायचं. मग सगळं सामान वगैरे घेतलं आणि मग गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, कारण की ते रात्री माझ्याकडनं काही झालं नव्हतं सगळ्या उद्योगामध्ये. आणि मग तिथे दर्शन घेतलं, छान प्रार्थना वगैरे केली आणि सगळं मैयाचे, ओंकारेश्वर शंकराचे, गजानन महाराजांचे सर्वांचे आभार मानले की माझी परिक्रमा निर्विघ्नपणे पार पडली. आणि म्हटलं आता आपल्याला परतीचा मार्ग आहे. आणि मग तिकडनं खंडव्यासाठी बस पकडली आणि मग दुपारीच पोचली बस ती आणि संध्याकाळी माझी ट्रेन होती. तर दुपारच्या वेळेला थोडासा वेळ होता म्हणून मी थोडंसं मग मोबाईलवर मॅप्स वगैरे बघत होते. तर त्याच्यात असं मग लक्षात आलं बघता बघता की स्टेशनच्या जवळच एक लालाजी मिठाई भंडार म्हणून आहे आणि तिथे सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार गांगुली जे होते, तर ते जिलेबी, समोसा, पोहे असं खायला यायचे तिथे. मग म्हटलं ठीक आहे आपण तिथे जाऊया आणि बघूया, कारण की मला आवड आहे अशी फिरण्याची वगैरे खूप आवड आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी बघायला मला आवडतं. मग तिथे जाऊन ते थोडीशी अशी जिलेबी घेतली आणि छान होती म्हणजे वेगळ्या प्रकारची. आणि मग पुन्हा स्टेशनवर येऊन बसले आणि ट्रेन थोडीशी लेट झाली होती. पण म्हटलं हरकत नाही, आता जे होईल ते होईल. आता हत्ती गेला शेपूट, शेपटाचंही पार अगदी शेवट गेलेला आहे, तर आपण जे होईल ते होईल आता. आणि मग शेवट ट्रेन आली आणि ती थोडीशी लेट आलेली. त्यामुळे काय झालेलं की आधीच्या पण काही ट्रेन येत होत्या आणि बाहेरच्या ठिकाणी तर फक्त ती अर्धा तास लेट असं म्हणून सांगितलं होतं. गुगलवर दाखवत होते ती जवळजवळ 2.5 तास लेट आहे. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये थोडंसं मी साशंकच होते म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर, कारण की एकटी व्यक्ती आहे आपण आणि जसं 2-4 जण असतील तर कसं थोडं 2-4 जणांचा मिळून एक मानसिक आधार असतो. पण मी एकटीच असल्यामुळे अशी ट्रेन लेट झाल्यामुळे प्रत्येक येणारी ट्रेन मी अगदी कासावीस होऊन बघत होते. आणि समजा आपली असली आणि काय झालं वगैरे काय, तर शेवटी एकदाची कशी तरी करून ती आली ट्रेन. आणि मग ती पण अशी मला खात्रीच वाटत नव्हती की आपलीच नक्की आहे ना, आपण बसलो आहे ती ट्रेन बरोबर आहे ना. मग एकाला बसलेल्या व्यक्तीनं विचारून घेतलं की ही पुण्याला जाते ना वगैरे, तर ते म्हणे हो आम्ही पुण्यालाच चाललो आहे असं म्हटल्यामुळे मग मला हुश झालं आणि मग मी ट्रेनमध्ये बसले. मग रात्रीचा ट्रेनचा प्रवास फार काही वेगळं थरारक न होता पार पडला आणि मी पुण्याला पोचले.
आणि पहाटे पहाटे पुण्याला पोचले. त्याच्यानंतर मग घरी आले आणि मग सकाळी सकाळी माझं ओवाळून वगैरे सासूबाईंनी स्वागत केलं आणि मग मी घरी येऊन निवांत बसले आणि छान असा नर्मदा परिक्रमेचा हा सगळा सोहळा पार पडला आणि म्हणजे खरंच एक त्यावेळेला क्षणभर असा स्वतःवर विश्वास बसत नव्हता की आपल्याकडून हे मैयानी करवून घेतलं आहे. आणि खरंच म्हणजे त्याला तुम्ही काही नाव द्या. आता ते मी समुद्र पार केला नव्हता त्यामुळे ते परिभ्रमण म्हटलं जाईल. पण जे काही असेल त्यांनी मला खूप काही दिलं. आनंद दिला मनामध्ये. माझ्या मनात खूप बदल घडवले. आणि जर मी या जन्मात नर्मदा परिक्रमा म्हणा किंवा असं काहीतरी पायी तीर्थाटन असं काही केलं नसतं, तर खरोखर मला असं वाटतं की या मनुष्य जन्माला येऊन मी मोठ्या एका आनंदाला मुकले असते. पण तो नर्मदा मैयामुळे मला मिळाला आणि तिच्या काठाशी राहणारे कितीतरी भक्त जे तिच्या या लेकरांची सेवा करतात, तर त्यांच्यामुळे हा आनंद मिळाला. आणि तुम्हाला देखील तो आनंद मला जो मिळाला होता तो वाटावा. कारण की कुठलाही आनंद असतो तो स्वतःकडे न ठेवता तेवढाच वाटला पण पाहिजे. म्हणून मग मी तो तुमच्यापर्यंत पोचवायचा असं ठरवलं आणि म्हणून ते सगळे व्हिडिओ बनवले. आणि मागच्या वेळेचा जो भाग होता म्हणजे अर्ध्या भागात जी केली होती त्याचे एक 41-42 जवळजवळ व्हिडिओ आहेत आणि ह्यावेळचे पण एक 36-37 व्हिडिओ होतील. तर हे व्हिडिओ सगळे मिळून तुम्ही पण प्रेमाने ते सगळे व्हिडिओ बघा आणि जेव्हा सगळे व्हिडिओ पाहून होतील तेव्हा तुम्ही पण नर्मदा मैयाला मनापासून नमस्कार करा आणि तिचा प्रसाद जो कढाईचा शिरा असतो म्हणजे कणकेचा शिरा किंवा गोडाचा शिरा, पण कणकेचा शिरा जास्ती करून केला जातो तुपातला छान. तर तो बनवा, खावा आणि मैयाला प्रसाद वगैरे सगळा दाखवा. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे ओंकारेश्वरचा, तर त्याच्या खाली तशी कमेंट करा की आम्ही हे सगळं तुमचे व्हिडिओ बघितले आणि प्रसाद पण केला आणि त्यामुळे तुमचीसुद्धा मानसिक परिक्रमा एक प्रकारे पूर्ण झाली असं होऊ शकेल आणि त्यामुळे असा आनंद पण तुम्ही घ्या. आता काय बोलू काय नाही काही कळत नाही आहे. पण नर्मदा परिक्रमेचे दोन्ही भाग असे पूर्ण करून आजचा हा भाग इथे संपेल आणि त्याबरोबरच नर्मदा परिक्रमा इथे संपुष्टात येईल. म्हणायला खरं तर वाईट वाटतं आहे. पण पुढे काही प्रयत्न करेल मी की काही वेगळे प्रवासाचे व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येण्याचा. त्याला थोडासा वेळ लागेल पण हरकत नाही. नक्कीच तुम्ही वाट बघाल अशी माझी आशा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.